शेतकऱ्याची यशोगाथा थेट शेतकरी बांधवांच्या तोंडून. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी नितीन महाले, दयाल सीड्स कंपनीचा प्रतिनिधी, आपलं सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या दयाल कंपनीच्या मका पीक पाहणी कार्यक्रमासाठी. ज्या मका पीक पाहणीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण इथे आलेलो आहोत. तर त्या शेतकरी दादांचा आपण सर्वप्रथम इथे परिचय करून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा दादा. माझं नाव गोविंदराव नगराज पाटील, गाव? मुक्काम पोस्ट आंबा पिंपरी, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. दादा आपण अनमोल 51 दयाल कंपनीच्या अनमोल 51चे किती पाकिट इथे लावलेले आहेत? मी 16 पाकिटे लावले. 16 पाकिटं. शेतकरी बंधूंनो, दादा त्यांनी आपल्या इथे अनमोल 51ची 16 पाकिटं लावलेले आहेत. दादा कोणत्या तारखेची लागवड आहे आपली? 23 ऑक्टोबर 23 ऑक्टोबर 2024 ची लागवड आहे. साधारण एक 90 दिवसाचा प्लॉट आपल्या समोर इथे आहे. दादा याच्या आधी मक्याचे तुम्ही इतरही काही वाण लावलेले असतात. हो, पहिले पावसाळ्यात लावले. तर इतर वाणांच्या तुलनेमध्ये अनमोल 51 मध्ये तुम्हाला असं काही वेगळं वाटतंय का? चांगलं वाटतं. म्हणजे कणसाची साईज कशी वाटते? मोठी वाटते. चांगले दाणे, चाऱ्याची हाईट कशी वाटते? चारे बी भरपूर उंच वाढते. मक्याचा दांडा कसा वाटतोय दादा खालून? एकदम जाड आहे. जाड दांडा आहे. चारा चारा एकदम हिरवागार आहे. तर शेतकरी बंधूंनो, 90 दिवसाच्या एका प्लॉट वरती आपण इथे उभे आहोत. तर आज रोजी पिकाची परिस्थिती आपण बघू शकतात. साधारण एक 7.5 फुटापर्यंत झाडाची हाईट आहे. झाडाचा कणीस तुम्ही बघू शकतात आणि चारा हा अतिशय हिरवागार आहे. झाडाचा बुंदा तुम्ही इथे बघू शकता शेतकरी बंधूंनो, अतिशय मजबूत बुंदा आहे. त्याच्यामुळे पडण्याची अजिबात भीती नाहीये. आणि दादा ते पण हायब्रिड बद्दल अतिशय खुश आहे. काय वाटतं काका तुम्हाला, तुमचं अपेक्षित उत्पन्न तुम्हाला मिळेल याच्यामधून? नक्की मिळेल. नक्की मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या हंगामामध्ये दादांप्रमाणेच तुम्ही अनमोल 51चा जरूर अनुभव घ्यावा ही विनंती. धन्यवाद दादा. हरियाले खुशहाली धरती से